हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। मुळशी तालुक्यातील मौजे लवळे येथे कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 अंतर्गत सोयाबीन पिकासाठी सामूहिक बीज प्रक्रिया आणि बियाणांची उगवण क्षमता चाचणी हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला। महात्मा फुले शेतकरी गटातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवत गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीचा संकल्प केला। बदलत्या शेती पद्धतीमध्ये दर्जेदार बियाणे, योग्य बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासणी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्याद्वारे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते। याच उद्देशाने शेतकऱ्यांनी एकत्रितपणे बीज प्रक्रिया आणि उगवण चाचणी करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला। या कार्यक्रमाला मुळशी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे, पाणी फाउंडेशनच्या फील्ड ऑफिसर मानसी बर्गे आणि ज्ञानेश्वर माने, विलास गवळी तसेच तालुकास्तरीय मेंटॉर कृषी अधिकारी मनीषा शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने बीज प्रक्रिया करण्याचे महत्त्व पटवून दिले। यावेळी मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी मनीषा शिरसाट यांनी योग्य बीज प्रक्रिया, दर्जेदार बियाणांची निवड आणि वेळेवर लागवड केल्यास सोयाबीन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन मिळवणे शक्य असल्याचं सांगितलं। कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गटशेती आणि सामूहिक उपक्रमाच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले। कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून आगामी खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।